सातारा येथील संघटनेच्या वतीने देशातील युवकांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅराझुरळचा पेहराव करून युवकांनी लक्षवेधी आंदोलन केले। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे युवकांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली। युथ पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात युवकांचा सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका मांडली। युवा शक्तीला कमी लेखणारी वक्तव्य समाजात चुकीचा संदेश देतात असंही निवेदनात नमूद करण्यात आले। या आंदोलनाची माहिती यापूर्वीच पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। समाज परिवर्तन, युवा सशक्तीकरण, समानता, न्याय आणि स्वाभिमान या घोषणांसह हे आंदोलन करण्यात आले। भविष्यात युवकांविरोधात अवमानकारक वक्तव्य टाळावीत अशी मागणी देखील यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले। संविधान आज देशामध्ये युवकांचं बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि युवक आपापल्या पद्धतीने गोरगरीब जनता कष्ट करून जगत आहे आणि याला कुठेतरी नाव ठेवण्यासाठी सरन्यायाधीश जस्टिस सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांना हिणवलं आहे, जुरळ म्हणून उपमा दिली आहे। तर त्याचा आम्ही जाहीरपणे धिक्कार आणि निषेध करत आहोत। अभिजित दिपके या युवकाने एक नवीन प्रकारे युवकांना एकत्र आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे। कॉक्रोच जनता पार्टी ही सर्वसामान्य युवकांची असून यामध्ये हिणवण्याचं काम हे सरन्यायाधीशांनी केलेलं आहे। तरी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। सरन्यायाधीशांना एकच सांगणं आहे की देशाची जनता ही गप्प बसल्याशिवाय राहणार नाही आणि गप्प बसल्याशिवाय राहणार नाही, शांत बसणार नाही। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करताना म्हटलं होतं की जेव्हा आरएसएसचे लोक तुमच्या समोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बोलतात तेव्हा तुम्ही त्यांच्या तोंडावर सांगितलं पाहिजे की तुमचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि भाजप गद्दार आहेत। त्यांच्या या वक्तव्यानंतर आज धुळ्यात त्यांच्या पोस्टरला शेण मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। भाजपचे माजी नगरसेवक मोदी भक्त हिरामण गवळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन राहुल गांधी यांच्या पुतळ्याला शेण मारून त्यांचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी माजी नगरसेवक निर्माण माळी यांनी सांगितलंय की राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत। त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा अपमान केलाय, तो आम्ही मोदी भक्त म्हणून कदापि सहन करणार नाही असं म्हणत राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। आपल्या देशाचे विकासशील पुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा जनतेने त्यांच्या हातामध्ये हा देश दिलेला असताना, जगभर ही साऱ्या गोष्टी असताना थोडीशी त्यांनी घोषणा केली की आपण या वस्तू सोने वापरू नका, तेल कमी वापरा, या साऱ्या गोष्टी सांगून 5 देशांच्या दौऱ्यावर राष्ट्रहितासाठी गेलेले असताना या खवळलेल्या, ज्याला कळतं आहे की आता पुन्हा 2029मध्ये आपला नंबर लागणार नाही म्हणून बायको नसताना चिडलेला, सत्ता नसताना चिडलेल्या राहुलने पंतप्रधानाच्या खुर्चीचा अपमान केलेला आहे, त्या पदाचा अपमान, त्या पदाची गरिमा घालवलेली आहे। आणि एक विरोधी पक्षनेता हा जर असं बोलत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा गृहमंत्री यांना गद्दार म्हणून त्याने ही भाषा वापरलेली, याचा निषेध म्हणून आम्ही आज धुळेकर मोदी भक्त म्हणून या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या समोरच त्यांच्या प्रतिमेला मोदी जी और अमित जी शाह को गद्दार कहने वाले राहुल को गोबर मारो साले को, हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केले। अमरावती जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत बोगस भाडेकराच्या आधारे बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात आलाय। केवठा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। स्थानिक रहिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य न देता खोटे भाडे करार तयार करून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। या प्रकारामुळे स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होते।
जिल्हा परिषद अमरावतीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पारदर्शक प्रवेश प्रक्रियेची आवश्यकता अधोरेखित केली आहे. 2009 मध्ये RTI अंतर्गत विद्यार्थ्यांना जे आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नाही आहेत, जे पालकवर्ग आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकू शकत नाही, नामांकित शाळेत टाकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने RT राईट टू एज्युकेशन ही एक योजना चालू केली. त्या योजनेअंतर्गत हजारो शेकडो विद्यार्थी, गरीब पाल्याचे विद्यार्थी हे शिकतात. परंतु कठोरा बुद्रुक अंतर्गत मिनिमम 4-5 शाळा येतात. त्याच्यामध्ये ही टोमरी शाळा प्रतिष्ठित शाळा आहे. त्या शाळेमध्ये कठोरा बुद्रुकमधील गावातील विद्यार्थ्यांचं कधीही ॲडमिशन होत नाही. मग कोणत्याही पोराचं ॲडमिशन होत नाही. उलट बाहेर गावामध्ये राहणारे, अमरावती शहराबाजूनं राहणारे, अमरावतीमधील प्रतिष्ठित नागरिक ज्यांचा इन्कम मिनिमम वर्षाला कमसे कम 1-1 कोटीचं इन्कम आहे त्या व्यक्तीचं, त्या मुलाची ॲडमिशन त्या शाळेमध्ये केली जाते. परंतु स्थानिक एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचं, गरीब मुलाचं ॲडमिशन त्या शाळेत केलं जात नाही. म्हणजे विषय असा आहे का या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग असेल किंवा BLO ऑफिस असेल, यामार्फत शिक्षणाचा जो भ्रष्टाचार सुरू केलेला आहे, म्हणजे एखाद्या गरीब विद्यार्थ्याची ॲडमिशन विकणे, गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणे, हा पराक्रम शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे. त्यामुळे आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन आम्ही सरळ म्हटलेलं आहे का भातकुली पंचायत समितीने 22 जे बोगस लोक होते, ज्यांनी करारनामा करून ज्यांनी ॲडमिशन मिळवल्या, प्रवेश मिळवला, त्या रद्द करण्यात याव्या असं 22 लोकांचं ते जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. परंतु तो अहवाल अजूनपर्यंत प्रसिद्ध झाला नाही किंवा ते ॲडमिशन कॅन्सल केल्याने त्या कॅन्सल करण्यात याव्या. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कठोरा बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीतील जेवढे काही नागरिक पाल्य असतील, आपल्या मुलाला घेऊन इथे आम्ही आमरण उपोषण करू आणि ते जर त्यांनी मान्य नाही केलं तर हे जनहित याचिका आम्ही याच्या विरोधात हायकोर्टामध्ये सादर करणार आहोत. खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाटा परिसरातील पेट्रोल पंपावर कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं कर्मचाऱ्यांवर तलवार आणि कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात कर्मचाऱ्यांना मारहाण करून आरोपी पसार झालेत. या प्रकरणी पिंपराळा पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करण्यात आले. तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करून 2 मुख्य आरोपींना अटक केली. घटनेचे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पेट्रोल पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजनांची मागणी होते. जिओ पेट्रोल पंप अकोला रोड या ठिकाणी हिंगणा कारेगाव येथील अक्षय जाधव आणि चेतन जाधव हे पेट्रोल घेण्यासाठी आले होते. पेट्रोल पंप ऑपरेटर यांचं असं म्हणणं होतं की तुमचं जे पेट्रोल असेल ते तुम्हाला मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून देतो, पण कॅनमध्ये देता येत नाही. आम्ही पेट्रोल त्यांच्याकडे पेट्रोल साठा होता, परंतु त्याचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कॅनमध्ये देता येत नाही, कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत. परंतु ते आरोपी यांनी कॅनमध्ये पेट्रोल टाकण्याचा आग्रह धरला. त्यांनी ते नकार दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली. मग त्या गोष्टीचा त्यांना राग आला. मग ते दोन्ही आरोपी घरी दिले आणि घरून तलवार आणि कोयता घेऊन आले यांना धमकवण्यासाठी, पेट्रोल पंप ऑपरेटर यांना धमकवण्यासाठी. मग त्या ठिकाणी इतर पेट्रोल पंपवर काम करणारे इतर जे कर्मचारी होते त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आवरलं आणि पोलिसांना कॉल केला त्यांनी. त्यानंतर पोलीस गाडी पण त्या ठिकाणी पोहोचली आणि पोलीस गाडी पोहोचण्याच्या अगोदरच आरोपी त्या ठिकाणून पळून गेलेले होते. मग आम्ही तात्काळ रात्री टीम रवाना करून सकाळी या गुन्ह्यातील 2 आरोपी यांना अटक केलेली आहे, अक्षय जाधव आणि चेतन जाधव. सदर प्रकरणाबाबत आपल्याकडे आर्म ॲक्ट कलम 425 प्रमाणे, त्याचबरोबर BNS कलम 115(2), 352(2), 351(2), 35 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यातील 2 जे मुख्य आरोपी आहेत ते दोन्ही आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्यांनी जे वापरलेलं जे शस्त्र होतं, तलवार आणि कोयता, ते आपण तपास करून जप्त केले.